नमस्कार, मी सोम धनंजय खडके. मी ज्ञानप्रबोधिनी शाळेचा विद्यार्थी. यावर्षी आम्ही देवगिरी हा किल्ला बनवला आहे. देवगिरी हे नाव का पडले तर या किल्ल्यावर किंवा या डोंगरावर देवांचा वास आहे अशी श्रद्धा आहे लोकांची. त्यामुळे या किल्ल्याला देवगिरी असं नाव पडले. या किल्ल्याला एकूण 4 नावे आहेत: देवगिरी, दौलताबाद, कुवत उल इस्लाम आणि कुतुबाबाद. या किल्ल्याची स्थापना यादव काळातील 1167 साली यादव काळातील 5वा भिलम राजा यांनी केली. या किल्ल्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 2725 फूट इतकी असून हा किल्ला छत्रपती संभाजीनगरपासून 16 किलोमीटर अंतरावर वसलेल्या दौलताबाद या गावात आहे. हा किल्ला 94 एकर क्षेत्रफळात पसरलेला आहे. या किल्ल्याची जास्त आकर्षण किंवा जी आपल्याला ओढून येणारी जी गोष्ट आहे ते म्हणजे या किल्ल्याची डिफेन्स सिस्टीम किंवा संरक्षण शास्त्र. हा किल्ला असा एकमेव किल्ला आहे की ज्या किल्ल्याला तिहेरी तटबंदीचा वारसा आहे किंवा तिहेरी तटबंदीचं संरक्षण आहे. या किल्ल्याला एकूण 3 तटबंदी आहेत. त्याला अंबरकोट, महाकोट आणि बालाकोट. अंबरकोट का तर मलिक अंबर याने जेव्हा 1656 ते 1667 या काळात या किल्ल्यावर निजामशाहीकडून आक्रमण केलं आणि हा किल्ला काबीज केला, त्या काळात त्याने या किल्ल्यावर सुधारणा घडवून आणल्या. या काळातील भूलभुलैया आणि खंदक हा त्याच्याच काळात निर्माण झाला. यावेळी विशेष पाहायची गोष्ट म्हणजे हत्ती तलाव, सरस्वती बावडी, चांद मिनार, चिनी महाल आणि सर्वात बालेकिल्ल्यावर असलेली बारादरी आणि मेंढा तोफेचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर ही तोफ 8 किलोमीटर रेंज किंवा 8 किलोमीटर पल्ल्याची आहे. ही तोफ 180 अंशात फिरते, त्यामुळे पूर्ण किल्ल्यावर आपण तोफेचा मारा करू शकतो. आणि त्यानंतर आपण जर पाहायला गेलं तर बारादरी हा प्रकार जो आहे तो एक महालाप्रमाणे बहमनी राज्याच्या राजाने बारादरी बनवून घेतली. त्याच्या काळात राजा आणि राणीचे वास्तव त्या बारादरीमध्ये होते. पण सद्यस्थिती जर या किल्ल्याची पाहायला गेली तर हा किल्ला आताही चांगल्या स्वरूपात आहे आपल्या जवळजवळ 900 वर्ष झाले किंवा 9 पिढ्या झाल्या हा किल्ला आपल्या पिढ्यानपिढ्या जतन करून ठेवण्यात आलेला आहे. परंतु आपल्या पिढीकडून अशी अपेक्षा नसलेली गोष्ट या किल्ल्यावर मला पाहावयास मिळाली. जेव्हा आम्ही हा किल्ला पाहावयास गेलो, अशी गोष्ट पाहावयास मिळाली की या किल्ल्याच्या जवळजवळ प्रत्येक दगडावर, प्रत्येक झाडावर किंवा प्रत्येक वास्तूवर आपले नाव कोरले गेले होते. आणि हे आपल्या महाराष्ट्र संस्कृतीला, भारतीय संस्कृतीला शोभा देत नाही किंवा त्या संस्कृतीला चालून नाही, धरून नाही. त्यामुळं आपल्या युवा पिढीने जर ही गोष्ट आपल्या लक्षात घेऊन किंवा या गोष्टीचा विचार करून जर आपण जर पुढं प्रवास केला तर अजूनही किल्ले महाराष्ट्राचे हा किल्ला आणि पुढील जे 4-5 पिढ्यात